वेळापूर्वी मराठा आंदोलकांनी ठाकरेंवर हल्ला केला असं म्हटलं जाते, तुम्ही त्याच्यामध्ये होता, नक्की काय केलंय? अजिबात नाही, साप चुकीची गोष्ट आहे. कुठलाही हल्ला केलेला नाही. आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते एक 10-15 जणच होतो, जास्त नव्हतो. परंतु आम्ही त्यांना फक्त जाब विचारण्यासाठी गेलो होतो की गरजवंत मराठे आम्ही आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे. परंतु हे आरक्षणाची गरज असताना सुद्धा आपण कायम मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलता, डिबेटला बोलता, मीडियामध्ये बोलता. तर आमची तुम्हाला हात जोडून फक्त विनंती होती की तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आमच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत. लाखो महाराष्ट्रातून मराठा सैनिक मुंबईत पोहोचलेले आहेत. त्यांना तिथं आरक्षणाची गरज आहे. सगळ्यांना, मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीब गरजवंत मराठ्याला गरज आहे आरक्षणाची. आणि त्याची विनंती करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. परंतु त्यांनी चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून घेतलेला आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीचा हल्ला केला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, त्यांच्याशी चर्चा करत होतो. परंतु पोलीस मध्यंतरी होते, त्यांच्यासोबत 8 ते 10 पोलीस सोबत आहेत. तर एवढे पोलीस असताना आमचं ताकद होऊ शकत नाही. परंतु आम्ही त्यातनं बी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो की खाके साहेब, तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करू नका, एवढीच हात जोडून विनंती करत होतो. ह्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट गेली नाही. परंतु त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली म्हणून आम्ही एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट घडलेली नाही. आम्ही